हो लवंडीताई, तुमचं संपूर्ण बरोबर आहे. म्हणजे थाट्याच्या हातात हात घालू नका ना. हार जाती आणि धर्माचा, हार महात्म्याचा अपमान करणारा माणूस, त्याच्या हातात हात घालणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्या इतकं कमी नाही. कुठंतरी चुकाले तुमचं. एकांत तरी शब्द तुम्ही विचारला पाहिजे. साहेब, तुम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेला म्हणलात कुत्र ओळखीत नाही. वाच म्हणा त्याला माकडीचा माळ. अख्ख्या महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण जगातल्या भिकाऱ्याचं रेखाटन माझ्या अण्णाभाऊ साठेने केलं. भिकारी काय खातात, काय ठेवतात, अरे या जगामध्ये काय खावं काय नाही खावं, काय खाल्यावर मरते, काय नाही खाल्यावर जगते, ह्याचा विचार माझ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनं त्या काळामध्ये माकडीच्या माळ या कादंबरीमध्ये लिहिलेला आहे. अशा माणसाच्या हातात हात घालणं म्हणजे लवंडीताई, ह्याच्यापेक्षा मोठा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणताच नाही. कुणी जाती धर्माचा महात्म्याचा अपमान करणारा माणूस थाटे आणि त्याच्या हातात हात, म्हणजे सांगा तुमचं कितपत खरं आहे. खरं आहे तुमचं, संपूर्ण खरं आहे. पण थाटेसारख्या माणसाच्या हातात हात घालणं म्हणजे पोस्ट बघितली बरं का मी. आता ती एडिटिंग आहे फिडिटिंग आहे ती काय मला माहीत नाही, म्हणून व्हिडिओ करावं मी. एडिटिंग असलं ना मग हे संपूर्ण माफ झालं आपलं तुमचं. पण हे सत्य नाही. तसल्या माणसाच्या हातात हात घालणं म्हणजे का नाही, हे 100% चुकीचं आहे. ते कुणालाच माफीत नाही या भारत देशामध्ये, कुणाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते. अरे आवाळात एकच सूर्य आहे, सूर्यामुळेच भागल का दुसरा चंद्र. चंद्र नसता तर, चांदण्या नसत्या तर हे जग निर्माण झालं असतं का? तसं काम आहे. संपूर्ण मनाला जमत नाही. माकडा म्हैस लाल घाट. विचार करा. थाटीसारख्या माणसाच्या हातात हात घालणं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणीच केला नाही, मी हे समजतो. कुणी जाती आणि धर्माच्या विरोधात बोलणारा माणूस आहे ते, आणि आम्ही सगळ्या घेऊन चालणार आहे. जगातले एकमेव विद्वान B.R. आंबेडकर. आणि त्याने ही शिकवून दिली नाही कुणी जातीचा धर्माचा महात्म्याचा अपमान करा. आणि अशा माणसाच्या हातात हात देणं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कोणताच नाही. पोस्ट बघितली बरं का. ती एडिटिंग आहे का काय ती. लवंडीताई, तुमच्याबद्दल बोलतो. व्हिडिओ तुम्ही ध्यानपूर्वक बघा. एकदा तरी एखादा प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही अण्णाभाऊ साठेला कसं काय ओळखीत नाहीत म्हणला. वाचा ती फकीरा. गोरगरिबासाठी फकीरानं काय केलं. चंदन वाचा. नवरा मरून गेल्यावर देखील चंदन जिवंत राहिली. ज्या लोकांना गुन्हा केला त्या लोकांच्या संगत यावेळेस कोणलं त्या इंग्रज सरकारनं. अशा कादंबऱ्या माझ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने लिहिल्यात, वास्तविक कादंबऱ्या. आणि ह्या हरामखोर म्हणतोय की मी त्याला ओळखीत नाही, आणि त्या माणसाच्या हातात हात तुम्ही लवंडीताई घालतात म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अपमान मला वाटत नाही आपल्या लोकशाहीचा कोणता आहे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.